आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ऑपरेशन टायगरची। ठाकरे गटाचे काही माजी आमदार महायुतीत प्रवेश करण्याची शक्यता असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। ठाकरे गटाचे 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात असून येत्या 90 दिवसांमध्ये ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। दरम्यान फक्त 6च काय तर त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगायला हवं होतं। ते कोणत्या गुंगीत बोलतायत हे तपासून घ्यावं असा पलटवार त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। तर यांचं ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन बकरी आहे अशी खोचक टीकाही संजय राऊतांनी केली आहे। ऑपरेशन टायगर खासदार दिल्लीमध्ये एकत्र आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली। ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटाचे सर्व खासदार दिल्लीमध्ये आले, एकत्र आले होते आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली। काय घेतलंय तुम्ही? कोणाच्या? माझ्या संपर्कात सगळेच आहेत। मी मुख्यमंत्री असल्यामुळे मी मुख्यमंत्री जेव्हा होतो त्यावेळेस देखील माझ्याकडे सर्व पक्षाचे लोक येत होते। आता मी उपमुख्यमंत्री आहे, माझ्याकडे नगर विकास विभाग आहे, माझ्याकडे गृहनिर्माण आहे, माझ्याकडे MSRDC आहे। त्यामुळे कामासाठी आणि शिवसेनेकडे जी खाती आहेत जी काही 10-12 त्यासाठी लोक माझ्याकडे येतात। त्यामुळे लोक संपर्कात असतात। शेवटी लोकांना विकास पाहिजे। त्यामुळे आता कुणी काय म्हटलं याच्यावर मी जात नाही। मी कामाला महत्व देणारा, विकासाला महत्व देणारा कार्यकर्ता। ऑपरेशन कधी होणार? हा संपर्क पक्ष संघटना वाढवण्याचे चिन्ह दाखवतो का? कुठला संपर्क? जो तुमच्या संपर्कात अनेक खासदार आमदार आहेत असं तुम्ही म्हणता। अरे बाबा, ऑपरेशन कधी होणार? ऑपरेशन कधी होणार? सर, ऑपरेशनची वेळ कधी आहे? तुम्ही या सर्व जे लोक संपर्कात येतात, कामासाठी येतात, याचा राजकीय अर्थ काढू नका। बिलकुल राजकीय अर्थ काढू नका। जे माझ्याकडे कामासाठी येतात त्यांना मी पक्ष काय बघत नाही, मी त्यांचं काम करतो। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही। काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार UBT आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे UBTपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत हे आजही मी सांगतोय ना। ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गेरड्याची शिंग झालेलं आहे अशा अफवा पसरत आहेत। कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते। ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत। त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे। ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे। त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक। आज आमच्या 9 खासदारांविषयी चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या। त्यातले एक खासदार संजय पाटील मुंबईतून आले पत्रकार परिषदेसाठी। ते बघा, 9च्या 9 खासदार दिल्लीमध्ये आहेत, आमच्या बरोबर आहेत। आम्ही पुन्हा एकदा सोमवारी या खासदारांबरोबर तुम्हाला भेटू। ही बदमाशी झालेली आहे। महाराष्ट्रात जे काय डोमेस्टिक व्हायलन्स एका मंत्र्याचं प्रकरण चालू आहे ही बातमी दाबण्यासाठी ही बातमी सोडलेली आहे। हे काय ऑपरेशन टायगर बिगर कसलं आहे, ऑपरेशन बकरी आहे।